वेलकम टू द डे 13 ऑफ मॅजिक प्रॅक्टिस. आजच्या प्रॅक्टिसचं नाव आहे मेक युअर ऑल विशेस कम ट्रू. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. तर आजच्या प्रॅक्टिसमध्ये काय करायचं आहे, ही तर प्रॅक्टिस माझी सगळ्यात फेवरेट आहे. तर आज तुम्हाला काय करायचं आहे, 10 तुमच्या ज्या काही विश आहेत, ॲटलीस्ट 10 पेक्षा तुमच्या जास्तही असू शकतात. पण किमान आजच्या दिवसासाठी तरी तुम्ही 10 तरी एक तुमच्या विशची लिस्ट काढा. त्या तुम्हाला लिस्ट त्या विषय तुम्हाला लिहायच्यात. तर जनरल किंवा घेऊ शकता किंवा तुम्हाला टाइप करायचं तर कम्प्युटरमध्ये टाइप करू शकता. पण बेस्ट तुम्ही हाताने लिहिलं तर सगळ्यात बेस्ट, कारण आपण हाताने लिहिताना वाचतो पण आणि लिहितो पण. तर आजच्या प्रॅक्टिसमध्ये काय करायचंय तुम्हाला, तुम्हाला पहिल्यांदा त्या विषयच लिहिताना कसं लिहायचं, त्याचं फॉर्मॅट काय असणार आहे, थँक यू थँक यू थँक यू. आणि तुमच्या जी काही विश आहे किंवा काही तुमची इच्छा आहे, डिझायर आहे, ते तुम्ही लिहू शकता. सपोज तुम्ही असं लिहू शकता, तुम्हाला एक नवीन कार घ्यायची, थँक यू थँक यू थँक यू, मी एक नवीन कार घेतली आहे, असं लिहू शकता. आणि त्याच्यासमोर तुम्हाला काही आणखी ऍड करायचं असेल, मी मी म्हणजे थँक यू थँक यू थँक यू, मी ही कार घेतली, मी खूप खुश आहे, माझी फॅमिली खूप खुश आहे, असं लिहू शकता पुढे जर लिहायचं असेल तर. पण तुम्ही फक्त नुसती कार लिहिली तरी चालेल. आणि पुढे आणखी मला पुढे काय फिलिंग आहे त्या लिहिले तरी चालेल. आणि सगळ्यात छान गोष्ट काय करायची, हे 10 विषस लिहून झाल्यानंतर डोळे झाकायचे आणि प्रत्येक विश ही इमॅजिन करायची. की सपोज तुमची पहिली विश आहे की तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तर त्या विश बद्दल तुम्ही काय लिहिणार, तुमच्या गाडी तुम्ही घेतली त्यानंतर तुमची फिलिंग काय असेल, ती गाडी घेतल्यानंतर तुम्ही काय फील करणार आहे ते तुम्हाला इमॅजिन करायचंय सगळं. तो मुवमेंट काय असणार आहे, त्या गाडीची पूजा कोण करणार आहे, तुम्ही गाडी घेताय ही गोष्ट म्हणजे काय तुमची इच्छा आहे ती तुम्ही कोणत्या पर्सनला फर्स्ट सांगणार आहे, किंवा त्या दिवशीचं वातावरण काय असणार आहे, या रिलेटेड तुम्हाला सगळं इमॅजिन करायचं की ती गोष्ट ऑलरेडी तुमच्या आयुष्यात आहे आणि तुम्ही त्यावेळच्या तुमच्या फिलिंग्स काय आहेत. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला इमॅजिन करायच्या. तर ही होती आजची प्रॅक्टिस. आणि आणखी एक छान गोष्ट तुम्ही करू शकता, तुम्ही बनवायचं आहे त्या 10 डिझायरसाठी किंवा आणखी काही डिझायर असतात त्या ऍड करून मॅजिक बोर्डलाच आपण बोलतो विजन बोर्ड. तर विजन बोर्ड म्हणजे काय आहे, की तुम्हाला जे काही ड्रीम्स आहेत त्याचे तुम्हाला पिक्चर्स घ्यायचे, काही कटआउट घ्यायचे आणि ते एका येलो चार्ट पेपरवरती सर्व चिटकवायचे. आणि त्या रिलेटेड तुमचे काही अफर्मेशन लिहू शकता, एक पॉझिटिव्ह वर्ड्स लिहू शकता. आणि ते रोज सकाळी उठल्यानंतर ते तुम्ही पाहायचे आणि फीलिंग आणायच्या की तुम्हाला हे सगळं भेटलंय, फील करायच्या त्या सर्व गोष्टी. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता की विजन बोर्ड आणि 10 डिझायर लिहिण्याची प्रॅक्टिस आणि इमॅजिनेशन, म्हणजे यात ऑल प्रॅक्टिसेस कंबाईड आहेत. ही सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस आहे. तर आजची होती अशी प्रॅक्टिस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.